नमस्कार, मी अमृता. टॉक टाइम मध्ये आपलं स्वागत. आज मंगळवार आहे आणि टॉक टाइम मध्ये आज आपण बोलणार आहोत गुंतवणुकीबद्दल, स्टॉक मार्केट मधल्या गुंतवणुकीबद्दल. शेअर बाजारातल्या गुंतवणुकीविषयी तुम्हाला जर काही शंका असतील तर आम्हाला फोन करून विचारा आणि त्या शंकांचं उत्तर देण्यासाठी आज आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत गुंतवणूक सल्लागार राजेश तांबे. सर, स्वागत आहे तुमचं. आणि तुम्हाला जर प्रश्न विचारायचे असतील तर त्यासाठी आमचा फोन नंबर आहे 022-6689-9263. या नंबरवर तुम्ही 3 वाजेपर्यंत कॉल करू शकता. चर्चेला आपण सुरुवात करूयात. सर, स्टॉक्स, शेअर्स आपण नेहमी बोलतो या सगळ्याबाबत, पण त्या गोष्टींना हात घालायच्या आधी एक वेगळी गोष्ट बोलायची, याच्याशीच रिलेटेड आहे. शेअर बाजार म्हटल्यानंतर त्याच्यावर प्रत्येक गोष्टीचा परिणाम होत असतो. जगभरातल्या घडामोडींचा परिणाम शेअर बाजारावरती होतो. सध्या चर्चेत असलेल्या 2 गोष्टी, एक तर क्रूड ऑइलच्या किमती, कच्च्या तेलाच्या किमती, आणि दुसरी गोष्ट ती म्हणजे आता काही वेळापूर्वी जाहीर झालेली आरबीआयची पॉलिसी. या पॉलिसीनंतर बाजारांनी थोडीशी नाराजी दाखवली, शेअर बाजार खाली गेला. सगळ्यात आधी ह्या 2 गोष्टींचा आत्ताच्या घडीला महत्व काय? खूप छान प्रश्न. सर्वात पहिले तर क्रूड ऑइल फार इम्पॉर्टंट असतो, क्योंकि एनर्जी इज व्हेरी इम्पॉर्टंट. वर्ल्ड वॉरमध्ये ज्याच्याकडे एनर्जी होती, कॅबिन्समध्ये माउंटन्सच्या खाली ते ऑइल स्टोअर करायचे, तर ऑइल इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सौदीचा राजा अमृता फार हुशार माणूस आहे. त्याला माहिती आहे की माझं तेल विकायला पाहिजे. 50% त्याचा ओपेकमध्ये हे आहे. तो आपलं प्रोडक्शन खाली पाडत नाही आहे. ही एक अशी एझम्पशन मी करून चालतो की मी काय सौदीच्या राजाला भेटला नाही आणि तो मला भेटणार पण नाही. पण तो एवढा हुशार माणूस आहे की तो 50% कार्टल जेव्हा कंट्रोल करतो, तो प्रोडक्शन आपलं काही पाडत नाही आहे आणि तो प्राइसेस खाली पाडतोय. आणि खाली प्राइस पाडून तो एका प्राइसवरती आणणार की ज्याच्याने फ्रॅकिंग बिझनेस बंद होऊन जाईल. क्योंकि फ्रॅकिंग बिझनेस जे तुम्ही शेल गॅसमधून काढताय, आज अमेरिकामध्ये प्रचंड त्यांना शेल गॅस मिळाली आहे. तर त्याचं म्हणणं असं आहे की अशी प्राइसवर आणा की ते पण फ्रॅकिंग बंद करून टाकतील. कॅनडामध्ये ऑइल सँड्समधून ऑइल काढतात आहे, तर त्याची पण एक खूप हायर कॉस्ट आहे. तर तो एवढा हुशार आहे की तो म्हणतो की अशी प्राइस खाली आणतो की ही इंडस्ट्रीज बंद करून टाकतो. मग एकदा बंद झाली की मग अगेन न्यू इक्विलिब्रियम विल कम आणि त्याच्यानंतर मग मी हळूहळू वाढवायला सुरुवात करील. पण बाय द टाइम इनफॅक्ट तो वाढवेल आणि परत ही इंडस्ट्री सुरू होईल. गॅप असतो ना, टाइम गॅप. तर हा एक असं एझम्पशन मी हे करून घेऊन चालतो. त्याच्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. दुसरं, आपले हे जे मार्केटमध्ये जे ब्रोकर्स आहे यांचं ऐकायचं नाही, बिझनेसमॅनचं ऐकायचं नाही. बिझनेसमॅन हमेशा म्हणतो की मला द्या, हात फैलवत असतो सरकारसमोर, द्या रे बाबा. अरे का द्यायचं तुम्हाला इंटरेस्ट रेट? का माझं म्हणणं की तुम्हाला इंटरेस्ट रेट देऊन फक्त तुम्ही म्हणणार की जो माझा इंटरेस्ट आहे, जे मी बँकांना पे करतो, इंडस्ट्री नवीन लागणार नाही, बँकेकडे काही नवीन काही प्रोजेक्ट्स आलेले नाही आहे, कोणताही इंडस्ट्रीज नवीन प्रोजेक्ट्स लावत नाहीये. आणि ही चांगली इन्फॉर्मेशन रघुराम राजनकडे आहे. बँका फक्त सीआयआय असोचॅमच्या थ्रू फक्त लॉबिंग करतात, म्हणतात की अगर इंटरेस्ट रेट खाली गेला तर आमचे इंटरेस्टमध्ये आमचं सेव्हिंग होईल, तोच आमचा प्रॉफिट होऊन जाईल. जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं, इन्फ्लेशनच्या नावाखाली लोक फक्त प्राइस राईज करतात आणि आपली प्रॉफिटेबिलिटी वाढवतात. म्हणून फार उत्तम काम केलं रघुराम राजननी, हेच माझं एक्सपेक्टेशन होतं. माझं म्हणणं, बिझनेसमॅनला कधीही ऐकू नका, तो हमेशा आपलाच स्वार्थ बघतो. आपल्या चर्चेला सुरुवात करूयात. आपल्याला फोन यायला सुरुवात झाली. जळगावहून प्रमोद जोशी यांचा फोन आलाय आपल्याला. जोशी साहेब, नमस्कार. प्रश्न विचारा. नमस्कार. पहिल्या प्रथम म्हणजे राजेश तांबे सरांचं मी अशासाठी अभिनंदन करतो की अतिशय कॉन्फिडेंटली ते आम्हाला सल्ला देत असतात. परंतु गेल्या 2 वर्षापूर्वी राजेश तांबेंनी अशाच एका कार्यक्रमामध्ये एक सल्ला दिला होता की सुझलॉन एनर्जी हा तुम्ही तुमच्याकडे ठेवा, नक्कीच तुम्हाला 2014 पर्यंत फक्त ठेवा. आणि मी तुम्हाला सांगतो छातीडोकपणे की सुझलॉन एनर्जी हा कुठल्या कुठे जाईल. त्याप्रमाणे आम्ही सुझलॉन एनर्जी आमच्याकडे ठेवला, परंतु आम्ही डब्यात गेलो. हा महत्वाचा मला एक विचारायचं आहे. आणि दुसरं असं की सध्या ज्या नॅशनलाइज बँका अचानक बूम होत आहेत, खरं म्हणजे नॅशनलाइज बँकांची फारशी काही परिस्थिती चांगली नाही, एनपीएस आहेत, त्यांचे बऱ्याच काही प्रॉब्लेम्स आहेत, तरी सुद्धा नॅशनलाइज बँका अचानक पळायला कशा लागल्या, हे काही कोडं आम्हा सगळ्यांना समजत नाही. तर राजेश तांबे सरांनी कृपा करून या दोन्ही प्रश्नांची उत्तर द्यावी. थँक्यू. जोशी सरांचा प्रश्न फार छान, की बिलकुल मला लक्षात आहे की बाकीच्या सगळ्या याच्यावरती जिथे पण मी प्रोग्राम करतो त्याच्यामध्ये सुझलॉनमध्ये मी सांगितलं, जसं मी तुम्हाला सांगितलं, ऑल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ एनर्जी फार इम्पॉर्टंट असतात जोशी साहेब. जेव्हा क्रूड महाग होतं तेव्हा वर्ल्ड विल ऑलवेज शिफ्ट टू ऑल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ एनर्जी. तुलसी तांतीनी फार चांगलं केलं. त्यांनी ज्या कंपनीज घेतल्या, रिपॉवर घेतला, त्यांनी ती जी याची गिअरबॉक्सची जी कंपनी घेतली होती, पण त्याच्यानंतर इट वॉज अ टू फास्ट ग्रोथ इन टू शॉर्ट टाइम.
आणि जसं मी तुम्हाला म्हटलं की जेव्हा बिझनेसमॅन टू फास्ट ग्रोथ करतो, टू शॉर्ट टाईममध्ये करतो, आपण कोणाच्या हृदयामध्ये जाऊन घुसू नाही शकत. बिझनेस मॉडेल खूप छान होतं ऑल्टरनेटिव्ह सोर्सेस ऑफ एनर्जीचा, पण त्यांनी ती टू शॉर्ट ग्रोथ टू फास्ट टाईममध्ये केली आणि आपल्या पायावरती त्यांनी धोंडा मारला. तर त्याच्यामध्ये मी पण त्याच्यामध्ये काही करू नाही शकत, बट इट वॉज अ गुड कंपनी ॲज फार एज फंडामेंटल्स वर कन्सर्न. दुसरा, जसं तुम्ही सांगितलं की बँकांचे जे इंटरेस्ट रेट्स वाढतात आहे, हेच मी म्हणतोय की स्टॉक मार्केट कधीही फंडामेंटल्सवर चालत नाही, हे आपल्याच प्रिन्सिपल्सवरती चालतात. मार्केट कितीही चांगलं, तेच माझं म्हणणं आहे. ग्रोथ आपली 4.5% वर आहे, सेन्सेक्स आपला ऑलमोस्ट एवढा ऑल टाईम हायवर आहे. अमेरिकेमध्ये ऑल टाईम हायवरती त्यांचा पण स्टॉक मार्केट आहे. जपानमध्ये हालत खराब आहे, जर्मनीमध्ये हालत खराब आहे, पण ऑल वर्ल्ड मार्केट सगळे वरती आहे. तर त्याच्यामध्ये आपण या यानी नाही चालायचं. आपण फक्त आयडेंटिफाय करायचे. आणि तुम्हाला सांगतो की तुम्ही एका याच्यामध्ये हे कराल, कोणीही देव नाही, मी पण देव नाही. सुझलॉनमध्ये तुम्ही मार खाल्ला, पण परत परत तुम्हाला सांगतोय एशियन पेंट्स घ्या. एशियन पेंट्स तुम्हाला ते चांगला प्रॉफिट देईल, आणि SBI मध्ये पण आपली गुंतवणूक करा, तुम्हाला चांगला प्रॉफिट मिळेल. इथूनही खूप ट्रिमेंडस पोटेन्शियल आहे या दोन्ही कंपनीजमध्ये. पुढचा प्रश्न फलटणहून तुषार चोरमले आपल्याला विचारतायत. तुषार, नमस्कार, प्रश्न विचारा. हा, नमस्ते तांबे सर. मला सर असं विचारायचं होतं की जे पॉलिटिक्स आहे, आपलं पॉलिटिक्सवरती जे काँग्रेस सरकार आणि भाजप सरकार यांच्यामध्ये जो मध्यंतरी काळात काँग्रेसच्या काळामध्ये जे शेअर मार्केट आपलं ढासळत होतं किंवा प्रचंड खाली येत होतं, पण मोदी सरकार येणार आहे ह्याच्यावरती सर्वसामान्य माणसांनी आता भयंकर म्हणजे गुंतवणूक करायचा प्रयत्न करताय. आता माझ्या निदर्शनास येते. तर आता खरेदी केव्हा करावी आणि विक्री केव्हा करावी, हे सर मला तुमच्याकडून डेफिनेटली मला असं थोडंसं मला. तुषार साहेब, आपण याच्यामध्ये काय खूप जास्त याच्यामध्ये इंटिग्रेसीजमध्ये जाऊ नये. मागची सरकार कोणची होती, प्रेझेंट सरकार, आपल्याला पैसा कमवायचा, आपण आपली गुंतवणूक करतो, इन्व्हेस्टमेंट करतो, त्याच्यावरती आपल्याला रिटर्न खूप चांगलं मिळालं पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं, डीमॅट अकाउंट आहे, एशियन पेंट्स घ्या, 800 रुपयाचा भाव आहे, ऑलमोस्ट 1200 रुपयाचा मी तुम्हाला भाव सांगतोय की हा 1200 रुपयाचा भाव होईल. आता जसं आज मी बघतोय समोरच टीव्हीवरती 77 पॉईंट्सच फक्त मार्केट खाली गेलं, क्योंकि त्यांना पाहिजे फक्त इंटरेस्ट रेट्स खाली जायला. मग एकदा अगर इंटरेस्ट रेट खाली गेले, बिझनेसमॅन पडेल अहो एका इंटरेस्ट रेट कमी करण्याने काही होणार नाही, मग परत दुसऱ्यांदा पण तुम्ही परत एक इंटरेस्ट रेट खाली करा. त्याच्यानंतरही ग्रोथ येणार नाही, काहीही करणार नाही, नवीन प्रोजेक्ट्स लावणार नाही, अँड द सेम बिझनेसमॅन विल स्टार्ट लुकिंग फॉर डिफरंट रिझन्स. रघुराम राजननी फार चांगलं डिसिजन घेतलं, इंटरेस्ट रेट्स मी कमी करणार नाही, आणि इंटरेस्ट कमी करण्याने काही ग्रोथ इकॉनॉमीमध्ये येणार नाही. दिस इज नॉट व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं, तुमचा जो मेन मुद्दा आहे की डीमॅट अकाउंट उघडा, SBIचा शेअर घ्या या करंट व्हॅल्यूवर, आणि बघा तुम्हाला डबल दी व्हॅल्युएशन मिळते की नाही SBI मध्ये, स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये. हे करून बघा हा एक्सपेरिमेंट. गुरुनाथ वाड यांचा फोन आलाय, मुंबईहूनच बोलतायत. नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो, मी 1 वर्षापूर्वी एस कुमार नेशन वाईडचा शेअर घेतला होता 34 ला. तर आता तो सध्या 5 रुपये 4 रुपये 5 रुपयाच्या दरम्यान चालू आहे. तर तो आता होल्ड करावा की विकावा? वाड साहेब, सर्वात पहिले तर तुम्ही एस कुमार नेशन वाईडचा शेअरच कशाला घेतला, हा पहिला चुकीचा प्रश्न. त्याच्यामध्ये पण खूप सारे हे आहे की असं काय खूप हे नाही आहे. ठीक आहे, त्यांची टेक्स्टाईल बिझनेस चालतो, त्याच्यामध्ये जे ड्रेस मटेरियल बनवतात, स्कूल युनिफॉर्म, तो एक त्याचा सेगमेंट आहे. त्या सेगमेंटमध्ये ठीक आहे. त्यांचा रीड अँड टेलर जो प्रोजेक्ट होता तो पण चांगला चालला, त्याच्यामध्ये त्यांनी आपली चांगली पोझिशनिंग केली. पण याचा अर्थ हे थोडी आहे की तुम्ही अगर त्यांचा कपडा विकत घेतला तर तुम्हाला शेअर पण घ्यायला पाहिजे. एस कुमार नेशन वाईडमध्ये काही स्कोप नाही आहे. याच्यामध्ये मी हेच म्हणेल की तुम्हाला हा लॉस बुक करावा लागेल. पुढचा फोन घेऊयात. रवी घायाळ आपल्याशी बोलतायत. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. त्यांचा फोन कट झालेला आहे. आपण पुढचा फोन घेऊयात. पण त्याच्या आधी विचारायचं होतं की आता जसं म्हणालात की काही काळासाठी शेअर मार्केट खाली गेलेलं आहे, थोडीशी नाराजी आहे, पण असं असलं तरी सध्या शेअर बाजारात एक खूप मोठा उत्साह पाहायला मिळतोय. आजचे ट्रेडिंगचे काही तास सोडले तर ह्या सगळ्यामध्ये कॉमन इन्व्हेस्टर्सनी किती सहभाग घ्यायचा, कुठून सुरुवात करायची, आत्ताचा पिरियड असेल तर? खूप छान प्रश्न आहे की एक हिंदुस्थानाचा, अजून एक महाराष्ट्राचा, मराठी माणसांनी इथूनच आपला डीमॅट अकाउंट उघडायचा. हा कार्यक्रम हर मंगळवारी बघायचा 2:30 ते 3, जिथे अँकर ही असते, मोस्ट इंटेलिजंट अँकर. तर तिच्यामध्ये माणसांनी SBIचा शेअर घ्यायचा. जेव्हा परत परत सांगतोय डबल होईल, तुमचा पैसा डबल होईल. 7,000 कंपनीज आहे, आपल्याला काय करायचं आहे, किती असो, 7,000 असो 10,000 असो, आपल्याला फक्त चांगल्या कंपनीज आयडेंटिफाय करायच्या, लोकांनी ज्यांचे स्मॉल इन्व्हेस्टर आहे, आणि तो पैसा डबल झाला की तो पैसा तुम्ही आपल्या मुलांच्या एज्युकेशनसाठी यूज करा. एशियन पेंट्स, मला माहिती आहे की आज काय भाव झालेला आहे. आज 800 रुपयाच्या वरती, 800च्या आसपास आहे, 800च्या वरती पण असू शकतो. 798ची काहीतरी क्लोजिंग होती मंडेची. 800 रुपये
एक इंडियन कंपनी विच इज अ मल्टीनॅशनल कंपनी, परत परत सांगतोय तुम्हाला 1200 रुपयाचा तुम्ही नेक्स्ट लेवलचा भाव बघतोय. तर या 2-3 कंपनीजमध्ये ॲक्सिस बँक या याच्यामध्ये पण अगर तुम्ही टाकले पैसे, टेक महिंद्रा, HCL टेक्नॉलॉजी, हे सगळे शेअर्स उत्तम कंपनीचे शेअर्स आहे. या याच्यामध्ये टाका पैसे. आणि जसं मी सारखं म्हणतो, नाही अगर भांडले या कंपनी जे आपण इथे सजेस्ट करतो, मग भांडायला या माझ्याशी. योगेश तुपे आपल्याला फोन करतायत साताऱ्याहून. तुपे साहेब नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार सर. बोला. हा, योगेश तुपे बोलतो मी साताऱ्यावरून. हा हॅलो. तुपे साहेब, तुमच्या पाठी टीव्ही सुरू आहे, टीव्हीचा आवाज प्लीज बंद करा आणि प्रश्न विचारा. हा 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 मला 1 लाखापर्यंत गुंतवणूक करायची. हा हा, मग आता कोणती शेअर घ्यायचे असं सरांना विचारायचं तुम्हाला. 1 लाखाच्या याच्यामध्ये डीमॅट अकाउंट उघडा, 25,000 रुपये ॲक्सिस बँकमध्ये टाका, अजून 25,000 रुपये तुम्ही याच्यामध्ये टाका, टेक महिंद्रामध्ये टाका, 25,000 स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये टाका. अजून असे हे 75,000ची इन्व्हेस्टमेंट झाली. आणि 25,000 रुपये तुम्ही कोणत्याही FMCGच्या कंपनीमध्ये टाकू शकता, टाटा ग्लोबल, टाटा कॉफी. पण मग ह्याला जोडून मी विचारते, जर त्यांच्याकडे 1 लाख गुंतवायला आत्ता असतील तर हे सगळेचे सगळे शेअर बाजारात गुंतवावे का एक वेगळा माध्यम देखील त्यांनी स्वीकारावं? काही सोनं घेण्यामध्ये काही फायदा नाहीये, चांदी घेण्यामध्ये काही फायदा नाहीये, जमीन काही 1 लाखामध्ये मिळणार नाही. बरोबर. मुंबईमध्ये झोपडपट्टी पण मिळत नाही 1 लाखामध्ये. तर मग 1 लाखामध्ये फक्त शेअरच मिळणार इक्विटी मार्केटमध्ये. हाच एक मार्केट आहे जे आता डबल होईल, म्हणजे ज्याच्यामध्ये त्यांना चांगला रिटर्न मिळेल. तर माझं असं म्हणणं आहे की जे आपण शेअर सांगितले, कोणताही स्पेक्युलेटिव्ह शेअर नाही आहे. सगळे आपण इंडियाच्या सगळ्या उत्तम कंपनीज आपण त्यांना सजेस्ट केल्या आहे. तर त्याच्यामध्ये आपण 2 टाटाच्या कंपनी त्यांना सजेस्ट केल्या आहे. टाटा जैसा लोहा नाही, बाटा जैसा जूता नाही. पुढचा प्रश्न आपण घेऊयात. राजीव आडगावकर बोलतायत मालेगावहून. नमस्कार राजीव साहेब, प्रश्न विचारा. हा, तांबे साहेब. बोला. हॅलो. हा, तांबे साहेब. नमस्कार. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. हा, मी तुमचा खूप फॅन आहे. हा, मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता एक्स बोनस झालेला आहे इन्फोसिस, तर इन्फोसिस घेऊ का मी? इन्फोसिस मध्ये काही खराबी नाही आहे हो. हे जे लोक तुम्हाला पेपरामध्ये जे लिहितात, इन्फोसिस 3rd नंबरवर आली, कॉग्निझंट 2nd नंबरवर आली, त्याच्यानंतर नारायण मूर्ती गेले, त्यांचा मुलगा नाही आहे, ते बाकीचे सगळे प्रमोटर गेले. पण फक्त एकच चूक इथे हे झाली की जेव्हा ते चीफ होते कंपनीचे, त्याच्यानंतर जे बाकीचे जे प्रमोटर सगळे एक 1 बाय 1 जे सगळे तिथे त्या पोझिशनवर आले, ती एक माझा असं पर्सनल अनुमान आहे की ती एक चूक होती. त्याच्यानंतर त्यांनी जे आत्ता विशाल सिक्काला जे आत्ता घेतला प्रोफेशनल स्टॅनफोर्ड म्हणून, ते तेव्हाच घ्यायला पाहिजे होता. पण देर इज नथिंग रॉंग, सिस्टम्स आर इन प्लेस. इन्फोसिस पण अगर तुम्ही घेता, इट्स ॲब्सोल्युटली गुड. पण व्हॅल्युएशनच्या हिशोबाने मी तुम्हाला म्हणेल की नथिंग रॉंग विथ इन्फोसिस, पण माझी फर्स्ट चॉईस वुड बी या करंट लेवल्सवर IT सेक्टरमध्ये टेक महिंद्राचा शेअर घ्या. तो आता येणाऱ्या टाइममध्ये जास्त एप्रिशिएट करेल आणि तुमची फास्ट एप्रिसिएशन होईल पैशाची. आणखी काही प्रश्न आपल्याला घ्यायचे. तुम्हाला काही शंका असतील तर फोन करा. 3 वाजेपर्यंतचा वेळ आपल्याकडे. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण पुन्हा येऊयात. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. शेअर बाजारातल्या गुंतवणुकीविषयी आज आपण बोलतोय आणि साताऱ्याहून पुढचा फोन आलाय. मुकुंद यादव आपल्याशी बोलतायत. नमस्कार, प्रश्न विचारा. नमस्कार मॅडम. बोला. हॅलो. बोला. मॅडम, मी SBI आता शेअर स्प्लिट झाल्यानंतर 1000 शेअर्स घेतलेले आहेत. हा, तर 1 वर्षासाठी म्हणजे लॉंग टर्म साठी ठेवले तर चालतील का, एवढे विचारत होतो. लॉंग टर्म साठीच ठेवायचे हो, सट्टा कशाला खेळायचा. आज तुम्ही विचार करता की आज घेतला आणि संध्याकाळी परत वाढायला पाहिजे, असा कोणीही श्रीमंत होणार नाही. SBIचा तुम्ही शेअर घेतला या करंट व्हॅल्युएशनवर, 1-1.5 वर्ष ठेवा. आणि तुम्हाला सांगतो, एशियन पेंट्स 20 वर्ष पहिले, ठीक एक 20 वर्ष पहिले 180 रुपयाला होता, आज तो शेअर 800 रुपयाला आहे. म्हणजे जेव्हा ब्रेक झाला तेव्हा. तर बघा ना तुम्ही काय एप्रिशिएशन झालेलं आहे. पण याला 20 वर्ष लागले, तर ज्या लोकांकडे आहे त्यांना दे डिझर्व दॅट काइंड ऑफ अ थिंग. पुढचा फोन आपण घेऊयात. प्रशांत धोत्रे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, प्रश्न विचारा. हॅलो, मला एमटेक ऑटो बद्दल विचारायचं होतं. मी 450 शेअर्स आहेत माझे एमटेक ऑटोचे. त्याचे फ्युचर काही आहे आणि तो ठेवू की सेल करू? प्रॉफिट अगर होत असेल तर मी म्हणेल की प्रॉफिट बुक पण करा, क्योंकि अँसिलरी कंपनी आहे ऑटो सेक्टरची, एमटेक ऑटो. अशा खूप साऱ्या एमटेक सारख्या अशा खूप कंपनीज आहेत, जशी गेब्रिल आहे,
अजून मदसन सुमी आहे. तर ज्यांना ज्यांना मी हे म्हणेल की यू मस्ट लर्न हाऊ टू बुक प्रॉफिट्स, क्योंकि जेव्हा बाजार पडतो फॉर एनी रिझन, एक चीज लक्षात ठेवा, युनि डायरेक्शनमध्ये कधी पण बाजार वरती जाणार नाही. एक चीज लक्षात ठेवा प्रिन्सिपल अमृता, मी हमेशा म्हणतो बाजार रोज कधीही वरती जाणार नाही, बाजाराला खाली पण पडायला पाहिजे. क्योंकि जोपर्यंत बाजार अगर रोज वरती गेला तर जो प्रॉफिट करतो तो बुक कसा करणार, क्योंकि नवीन बुद्धू पण तर या बाजारात यायला पाहिजे ना. बाजार पडणार, मग नवीन लोक त्याच्यामध्ये शिरणार, मग तो विकणार, हा विकत घेणार, तर नवीन बुद्धू पण तर यायला पाहिजे. बाजार कोणीतरी खरेदी करायला कोणीतरी विकायला पाहिजे, कोणीतरी खरेदी करायला कोणीतरी विकायला पाहिजे. दॅट इज हाऊ द मार्केट गेम इज. पुण्याहून विजय जोशी आपल्याशी बोलतायत. नमस्कार जोशी साहेब, प्रश्न विचारा. नमस्कार तांबे साहेब. नमस्कार. मी आपला खूप मोठा फॅन आहे. 5-6 वर्ष जी बिझनेसवर आपल्याला फॉलो करायचा प्रयत्न केला, पण आज संधी आली मला आपल्याशी बोलायची, त्याबद्दल मला आनंद वाटतो खूप. बोला. हा, माझ्याकडे जेपी पॉवरचे ऍव्हरेज रेट 85 आणि 400 शेअर्स आहेत, आणि जेपी असोसिएटचे 89 आणि 450 शेअर्स आहेत. जवळ 4 वर्ष झाले, परंतु शेअर खूप डाऊन झाले. तर काय करावं, तुमचा सल्ला काय असेल? जोशी साहेब, जसं आता अमृतानी म्हटलं की हे जे सगळे मोठे मोठे बिझनेसमॅन आहे, कोणाला लोन द्यायचे, बँकांकडे फ्लश्ड आहे फंड्स, पण कोणीही मोठं प्रोजेक्ट लावत नाही. सगळे म्हणतात इंटरेस्ट खाली करा. अहो, आमच्यापेक्षा रघुराम राजनकडे बेस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन आहे, जी बँक्स त्यांना देते, बेस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन, आणि त्या बेसिसवरती कोणत्याही प्रेशरमध्ये आले नाही, फायनान्स मिनिस्टरच्या प्रेशरमध्ये आले नाही. आणि कोणाला लोन द्यायचं, डीएलएफला जे 500 कोटी रुपये पण डिपॉझिट करू नाही शकत, मग त्याच्यापेक्षा सहारा बरे, ज्यांनी 4000 कोटी ऍटलीस्ट तरी कलेक्ट केलं, जेव्हा ओरिजिनल काहीतरी 20,000 कोटी त्यांना सुप्रीम कोर्टने सांगितलं ते हे करायला. कोणाला द्यायचा? जेपीला पैसा. जेपी आपले सगळे पॉवर, सर्वात पहिले कोणता तरी प्लांट विकतो जिथून तो आपला डेट कमी करेल. Because of your political connections, you are able to expand so fast. And the moment the government changes in the particular state, the banks refuse to finance you for your projects. अशा यांच्याकडे कशाला जातं, where you are असा बिझनेस आणि असा शेअर कधीही घ्यायचा नाही, where you are totally dependent on your government connections. असे शेअर्स घ्या ज्याचे फंडामेंटल्स खूप छान आहे. नेस्ले, अमृता, त्यांचा माल विकल्याच जाणार. ब्रिटेनिया, आपण सगळे बिस्किट खातो, मॅगी खातो नेस्लेचा, अशा कंपनीजचे शेअर्स घ्यायचे विच आर नॉट डिपेंडेंट ऑन गव्हर्नमेंट पॉलिसी. तर जोशी साहेब, यू विल ऑलवेज लर्न थ्रू युअर मिस्टेक्स. आय विल ऑलवेज टेल यू, हा जे मी तुम्हाला सजेस्ट करतोय हे करा ना, अजून त्याच्यातनं निघा आणि तो प्रॉफिट, लर्न हाऊ टू बुक युअर प्रॉफिट लॉसेस ऑल्सो, क्योंकि बाय मिस्टेक्स यू विल लर्न. तर प्लीज डू दॅट. आणखी काही प्रश्न आपण घेणार आहोत, पण एक छोटासा ब्रेक घेऊन पुन्हा येऊयात. पहा फक्त IBN लोकमत. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. शेवटचा एक फोन आपण घेऊयात. वाशिमहून प्रमोद पवार आपल्याशी बोलतायत. पवार साहेब, प्रश्न विचारा. नमस्कार. बोला. हॅलो. पवार साहेब, प्रश्न विचारा. तर माझा प्रश्न असा होता की जे त्यांचा फोन आपण घेत होतो, पण त्यांचा दुर्दैवाने फोन कट झालाय. पण आत्ताच्या एका ह्या सगळ्या घडीमध्ये आपण जर पाहिलं, गुंतवणुकीच्या दृष्टीने मार्केट वर चाललंय, पॉझिटिव्ह गोष्ट आहे. सगळ्यांना एक उत्साह वाटतोय, मला पण जायचंय या शेअर बाजारात, अशा दृष्टीने सगळेजण बघतायत. असं असताना कोणती क्षेत्र आहेत का की जी आता चांगली, ज्याचा परफॉर्मन्स चांगला आहे, चांगलं कंपन्या सगळ्यांचं घोडदौड होते, अशी कुठली क्षेत्र आहे? जसं मी सांगितलं, बँकिंग सेक्टर खूप छान आहे, SBI खूप अट्रॅक्टिव्ह आहे, ऍक्सिस बँक खूप छान आहे. त्याच्यानंतर बँकिंग सेक्टरच्या नंतर तुमची ऑटो इंडस्ट्री छान आहे. अशोक लेलँड विल डू व्हेरी वेल. तर तुम्ही बघितलं की हे आहे. आणि त्याच्यानंतर मिसलेनियसमध्ये तुम्ही केमिकल्समध्ये बघितलं तर एशियन पेंट्स इज अ व्हेरी गुड कंपनी. मग त्याच्यानंतर फूडमध्ये पण तुम्ही घेऊ शकता अशा. तर त्याच्यामध्ये अशा अनेक कंपनीज आहे. आता जसं मी म्हणेल की तलवलकर आहे, आपला मराठी माणूस आहे, तलवलकर 100 रुपयाचा शेअर होता, आज 250 रुपयाचा शेअर झालाय. ही डिझर्व्स इट. तो माणूस छान काम करतोय आणि सगळे फिट पाहिजे. आणि पॅन इंडिया लायसन्सवरती अगर त्यांनी हे केलं तर फार छान आहे. तलवलकर इज व्हेरी गुड. तर असे शेअर्समध्ये अगर माणसांनी गुंतवणूक केली तर छान तो पैसा हे करा. आणि परत तुम्हाला सांगतो, एशियन पेंट्स घ्या, नाही तर भांडायला या माझ्याशी. अजून त्याच्यानंतर SBI घ्या, ॲक्सिस बँक घ्या, तलवलकर घ्या. पण तलवलकरमध्ये खालच्या ह्याच्यामध्ये ठेवा, टेक महिंद्रा घ्या, HCL टेक्नॉलॉजी घ्या, अशा कंपनीज घ्या. आणि जेव्हा पैसे कमवाल तेव्हा फक्त आम्हाला त्याचं सांगा, गुड न्यूज सांगा. विल फील व्हेरी हॅपी सिटिंग हेअर.
सर थँक्यू सो मच. आज तुम्ही इथे आलात आणि इतकी छान माहिती दिलीत. आपण पुन्हा या विषयावरती बोलणारच आहोत, पण आता आपल्याला थांबायला लागतंय. टॉक टाइम मध्ये उद्या पुन्हा भेटू एका नवीन विषयासह. तोपर्यंत पहा फक्त IBN लोकमत.